दादरमध्ये मनसे नेते संदीप देशपांडेंच्या कार्यालय परिसरातील पांढऱ्या पट्टीवरून वादाची ठिणगी. जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी पांढरी पट्टी आखल्याचा जैन धर्मियांचा दावा. याआधी घाटकोपरमध्ये पांढरी पट्टी आखल्यानं वाद झाला होता. जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेली पांढरी पट्टी ही सांस्कृतिक दहशतवाद. मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका. सार्वजनिक रस्ता आहे, त्यावर कोणाचा अधिकार नाही. देशपांडेंची प्रतिक्रिया. आम्ही सगळे गुण्यागोविंदांना राहतोय, यामागे कोण आहे? या सगळ्यामागे कोण ऊत आणतंय? दादरमधील पांढऱ्या पट्टीवरून ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा सवाल. मनसे नेते संदीप देशपांडेंच्या आक्षेपानंतर दादरमधील पांढरी पट्टी हटवली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढऱ्या पट्टीवर राखाडी रंग मारला. जळगावातून बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर माघार. नाशिकनंतर महायुतीमधलं जळगावातील बंडही शमलं. जळगावात भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांकडून खंत व्यक्त. आमची बाजू भक्कम असूनही जागा सोडावी लागली. गुलाबराव पाटलांची नाराजी. उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा. ऑपरेशन टायगर करणार भंडाऱ्यांचं ऑपरेशन शहांनी केलं. ऑपरेशन टायगर करणार भंडाऱ्यांचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं. मिंध्यांचा गट, अमित शहांचा पक्ष. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. ज्या खासदारांनी विचार केलाय की बाहेर पडायचं, मला वाटत नाही ते आता थांबतील. 7ही खासदार लवकरच एकनाथ शिंदेंकडे येतील. ठाकरे सेनेच्या खासदारांवर मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे 2 दिवसांपासून कुटुंबासोबत बाहेरगावी. उद्या मातोश्रीवरच्या बैठकीला वागचौरेंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह. ऑपरेशन टायगर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं. शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. विलिनीकरणाची चर्चा कुठून सुरू झाली माहिती नाही. विलिनीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या बुडत्या जहाजात कोणीही पाय ठेवणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा. तर काँग्रेस कधीही बुडतं जहाज नव्हतं. संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर. उगवता सूर्य म्हटलं तरी काँग्रेस बुडतं जहाजच. नवनाथ बन यांचा भाजपला टोला. हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधातील तक्रारीची काँग्रेस हायकमांडकडून दखल. तातडीनं जिल्हाध्यक्ष बदलण्यास हायकमांडचा स्पष्ट नकार. सूत्रांची माहिती. विदर्भातील एका खासदारासह काही आमदारांची तक्रार. शरद पवार उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न. भाजपचे नेते आशिष देशमुख यांचा मोठा दावा. पवारांना राज्यसभेचा विरोधी पक्षनेता करायचाय, तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष करण्याचा डाव. आशिष देशमुखांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या ऐवजी त्यांनी भाजपसोबत यावं. मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीबाबत महायुतीची बैठक. शिवसेना राष्ट्रवादीचे नेते मात्र अनुपस्थित. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटलांच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये बिघाडीची चिन्ह. जळगावमधील मवियाचे उमेदवार संपर्कात असल्याचा महाजनांचा दावा. तर सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात. महाजनांच्या दाव्यावर मवियाचे उमेदवार शरद तायडेंचं प्रत्युत्तर. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमधील नाराजी नाट्य कायम. राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांची महायुतीच्या उमेदवाराबाबतच नाराजी. निवडणूक आल्यावर उमेदवारानं जमिनीवर राहावं. खोसकरांचा नरेंद्र दराडेंना खोचक सल्ला. जळगावमध्ये विधान परिषदेच्या बैठकीसाठी शिवसेनेच्या उन्मेष पाटलांना बोलावलं नाही. प्रचाराच्या पॅम्पलेटवरूनही उन्मेष पाटलांचा फोटो वगळला. माजी खासदार उन्मेष पाटलांसह आमदार किशोर पाटलांकडून नाराजी व्यक्त. उन्मेष पाटलांच्या विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये नाराजी कायम असल्याच्या चर्चा. नरेश ईश्वरकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचा राजेंद्र जैन यांचा दावा. ईश्वरकरांच्या विरोधात पक्षांतर्गत कारवाईसाठी न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असल्याची जैन यांची माहिती. महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर विजयी होतील, जैन यांचा विश्वास. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवारांचं आंदोलन सुरू. आंदोलनस्थळी रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारही उपस्थित. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला रोहित पाटलांचा पाठिंबा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा. रोहित पाटलांची प्रतिक्रिया. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन प्रसिद्धीसाठी. तुमचं सरकार असताना तुमच्या आजोबांनी काय केलं विचारा. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर महाजनांची टीका. शेतकऱ्यांच्या अवनीतीला पवार जबाबदार. पवार कुटुंबियांनी शेतकरी देशोधडीला लावला. रोहित पवारांनी सत्ताधारी किंवा विरोधक एकाच्या बाजूनं बोलावं. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी शेतकरी नेते अजित नवले दाखल. अजित नवलेंनी रोहित पवारांच्या तब्येतीची केली विचारपूस.
फडणवीसांकडे अर्थखातं ठेवणं यातच शहाणपण. फडणवीसांच्या शिवाय अर्थखातं सांभाळणारा सक्षम मंत्री दिसत नाही. राज्याच्या अर्थखात्यावर विचारलेल्या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी मागचा इतिहास तपासून पाहावा. राऊतांच्या अर्थखात्यावरील वक्तव्यावरून अनिल पाटलांचं प्रत्युत्तर. ठाकरे सक्षम मुख्यमंत्री आहेत की नाही अशाही चर्चा होत्या. अनिल पाटलांचा हल्लाबोल. पंढरपूर नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि भाजप नगरसेवक लक्ष्मण शिरसाट यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी. विकास कामं, निधी आणि अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप. वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. संतोष बांगरांनी ठाकरेंच्या माजी आमदाराची घेतली गळाभेट. माजी आमदार संतोष टारफे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतली भेट. संतोष टारफे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. आर्णीचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नीच्या वाहनाचा अपघात. अपघातामध्ये प्रिया तोडसाम जखमी. पायाला आणि डोक्याला दुखापत. यवतमाळच्या गोधनी बायपासवर अपघात. चालकही जखमी. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमित ठाकरे मातोश्रीवर. अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिवसभर आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय. दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि मालाड स्टेशनवर वैद्यकीय शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय. फिनिक्स हॉस्पिटलच्या सहकार्यानं प्रवाशांची मोफत तपासणी सुरू आहे. व्हायरल व्हिडिओच्या वादानंतर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं माफी मागितली. मला माफ करा, आणखी एक संधी द्या म्हणत प्रणित मोरेकडून दिलगिरी व्यक्त. प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारवर कारवाई. सेजल पवारला 15 दिवस महाविद्यालयामध्ये येण्यापासून बचाव. केईएम प्रशासनाची कारवाई. कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या आधीच्या सर्व व्हिडिओची चौकशी होणार. अपलोड केलेल्या व्हिडिओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या रेल्वेवर दगडफेक. 2 अल्पवयीन मुलं ताब्यात. तर एकाचा शोध सुरू. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलं कचरा वेचणारी असल्याची माहिती. गुरुवारी स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक झाली होती. एडीएमसीच्या महापौर फेरीवाल्याकडून खरेदी करत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल. कल्याण डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने. एकीकडे शिवसेनेच्या आमदारांचं फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन, तर दुसरीकडे शिवसेनेच्या महापौर फेरीवाल्यांकडून खरेदी करतात काँग्रेसचा आरोप. वाशिमच्या कारंजातील कामरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ. ओपीडीच्या केस पेपरसाठी रुग्णांना दगडांवर उभं राहण्याची वेळ. अनेक वेळा तक्रार करूनही आरोग्य विभागाचं दुर्लक्ष. बीडच्या माजलगावमध्ये शेतकऱ्यांनी कृषी मंत्री दत्ता भरणेंची गाडी अडवत निवेदन दिलं. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगर जूनचा दुसरा आठवडा संपला तरी पावसाची दडी. चातकाप्रमाणे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. खरीपाच्या पेरणीसाठी मशागत पूर्ण. नांदेडमध्ये वादळी वारा आणि उष्णतेमुळे केळीचं उत्पादन घटलं. बाजारातील आवक कमी आणि मागणी वाढल्यानं केळीच्या दरामध्ये वाढ. गेल्या 20 दिवसांपासून केळीला प्रति क्विंटल 1800 ते 2400 रुपये भाव. जळगावच्या वरखेडे शिवारातील केळी बागांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. काढणीवरील केळी बागा जमीनदोस्त. केळीची झाडं उन्मळून पडल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर. नागपूरच्या उमरेड तालुक्यामधल्या सिरसीसह अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका बसून घरांचं मोठं नुकसान. अनेक घरांची टीनाची छते उडाली. वीज खांब कोसळल्यामुळे काही गावांचा वीजपुरवठा खंडित. तातडीनं मदत देण्याची मागणी. एल निनोमुळे मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक. अरबी समुद्रातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग कमी झाला. कमकुवत वारे आणि जागतिक हवामान बदलानं मान्सूनची वाटचाल मंदावली. पावसाळा सुरू होऊनही अमरावतीमध्ये मृग नक्षत्र कोरडंच. जिल्ह्यामध्ये 12 दिवसामध्ये 82% पावसाची तूट. 20 जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. पेरण्या लांबण्याची चिंता वाढली. पावसाअभावी बुलढाणा जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या. जिल्ह्यातील 7.5 लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन. शेतकऱ्यांची मशागतीची कामं आटोपली. गृहिणी नक्षत्र गेले कोरडं. मृग नक्षत्राला सुरुवात. जळगावच्या 3 तालुक्यातील 13 गावांना 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा. पाणी टंचाई सदृश्य 65 गावांसाठी 66 विहिरींचं अधिग्रहण. जिल्ह्यातील 19 गावांमध्ये नवीन 27 विंधन विहिरींना मंजुरी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांदा खरेदीचा दर आता 16.5 रुपये प्रति किलोवर. आजपासून नवे दर लागू होणार. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये 256 रुपयांची घसरण. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. शासकीय कांदा खरेदी 3000 रुपये दरानं खरेदी करा, अन्यथा राज्यभरात आंदोलन करू. शेतकऱ्यांचा इशारा.
केंद्र सरकारकडून नाफेडच्या कांदा खरेदी दरामध्ये वाढ करून प्रति क्विंटल 1580 रुपये दर जाहीर. मात्र मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नाफेडला कांदा देण्यास तयार नसल्याची माहिती. नाफेडच्या अटी जाचक असल्यानं शेतकरी नाराज. धुळ्यामध्ये पाऊस लांबणीवर गेल्यानं भाजीपाल्याच्या दरावर परिणाम. भाजीपाल्याचे दर 20 रुपयांनी वाढले. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. खोपोलीमधील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटची 42 वर्ष जुनी इमारत जीर्ण अवस्थेमध्ये. धोकादायक फलक असूनही पर्यायी जागा नसल्यानं विक्रेत्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करावा लागत असल्याचं समोर. नवीन भाजी मार्केट उभारण्याची मागणी. अकोल्यात युरिया खरेदीसाठी सातबारा अनिवार्य नाही. कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रंगांनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. युरिया खरेदीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सातबारा अनिवार्य केला होता. बीडमधील आष्टीमधील तालुका कृषी कार्यालयामध्ये मोफत सोयाबीन बियाणं वाटपादरम्यान गोंधळ. बियाणं घेण्यासाठी टोकन न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक. 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट निर्माण. येत्या काळामध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त. पाऊस लांबल्याचा फटका. 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या शेनवड बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण. पाणी भरण्यासाठी आदिवासी महिलांना तासनतास थांबण्याची वेळ. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 14 विहिरींचं अधिग्रहण. 14 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण. 2 ग्रामपंचायतींचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले. जळगावच्या बोदवडमध्ये पाण्याची भीषण टंचाई. 16 दिवसांपासून पाण्याची टंचाई. नागरिक हैराण. एकाच टँकरनं शहराला पाणी पुरवठा होत असल्यानं अतिरिक्त टँकरची मागणी. नाशिकच्या मालेगावात उन्हाचा तडाखा वाढला. शहरामध्ये तापमान 42 अंशांवर. नागरिक त्रस्त. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात. हिंगोली राज्यमार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून अर्धवट अवस्थेमध्ये. कयाधू नदीवर बांधण्यात आलाय पूल, पण अजूनही काम अर्धवट कामामुळे वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय. पुलाचं काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी. संत श्री गजानन महाराजांची पालखी 27 जून रोजी वाशिम जिल्ह्यामध्ये दाखल होणार. डवामधील पालखी मार्गाची दयनीय अवस्था असल्यामुळे भाविकांकडून चिंता व्यक्त. पालखी आगमनापूर्वी रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी. मुंबईच्या डिलाईल रोडवरील बीडीडी चाळींची दुरवस्था. बीडीडी चाळ नंबर 28च्या 3ऱ्या मजल्यावर सिलिंग कोसळलं. बीडीडी बिल्डिंगचं सिलिंग आठवड्याभरामध्ये दोनदा कोसळलं. भिवंडीच्या राजनोली नाकाजवळील महानगर गॅस पाईपलाईनमध्ये गळती. घटनास्थळी महानगर गॅस अग्निशमन दलाचे जवान दाखल. जेसीबीचा धक्का लागल्यानं गॅस गळती सुरू झाल्याची माहिती. प्रसंगावधान राखत गॅस पुरवठा बंद केला. पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीचं प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीची हत्या. बीडच्या धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली घटना. शरद धनवे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव. रायगडच्या माणगावमधील खरवली आदिवासी वाडीमध्ये महिलेनं 4 मुलांचं विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना. दुर्दैवी घटनेमध्ये आई आणि 2 मुलींचा मृत्यू तर 2 मुलांवर उपचार सुरू. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये घरफोडी. दोडी बुद्रुक इथे उघड्या घरातून 538 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा चोरट्यानं चोरून नेला. भामबाई शिंदे यांच्या घरामध्ये चोरीची घटना घडली. धाराशिवच्या येरमाळ्यामध्ये गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसांसह 1 जण ताब्यात. पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकरांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीविरोधात विशेष मोहीम. गडचिरोलीमध्ये लग्नाचा आमिष दाखवत डॉक्टरकडून तरुणीवर अत्याचार. पोलिसांकडून फरार आरोपीला बेड्या. बनावट प्रमाणपत्रांच्या आरोपावरून मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांच्या विरोधात गुन्हा दाखल. अनुराधा इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांच्या परवानग्यांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप. एकाच दिवशी 3 वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ. वाशिमच्या फुलउमरीमधील बोरमळी प्रकल्पामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू. रील बनवण्याच्या नादामध्ये दुर्घटना घडली असल्याची चर्चा. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त. अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील कीर्तनवाडीमध्ये मध्यरात्री दरोडेखोरांचा कहर. 2 घरांवर दरोडा टाकत लाखोंचा ऐवज लुटला. दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद. नागपुरात 3 वर्ष चिमुकल्याच्या फुफ्फुसामध्ये शेंगदाणा अडकल्याची घटना. शेंगदाणा काढण्यासाठी मेयो रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया. 2.5 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी चिमुकल्याला दिला पुनर्जन्म.